हां, मी मंदाकिनी दत्तात्रय जाधव. आम्ही सांगलीपासून 100 किलोमीटर, आटपाडीपासून जवळ, तिथून इथंपर्यंत आलो. आम्ही दुसऱ्या वेळी इथं ॲडमिट आहे. पहिल्या वेळी आम्ही श्वास घ्यायला त्रास होत होता. मग आम्ही तिथं ICUमध्ये 2-3 दिवस काढले. तिथून मग आम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी जरा वेगळंच काहीतरी सांगितलं, म्हणजे ते जरा आमच्यासाठी भीतीदायक होतं. त्यांनी जे खरं असेल ते सांगितलं असेल, पण आम्हाला ते भीतीदायक वाटलं. मग आमची मुलगी इथं आहे, डॉक्टरच आहे ती पण आयुर्वेद डॉक्टरच आहे. तिचं प्रिया नलवडे, खारघरला राहते. मग ती म्हणाली की तज्ज्ञ डॉक्टर इथं माधवबागला भेटतात आणि ऑपरेशन न करता आपण व्यवस्थित होऊ शकतो. मग आम्ही इथं ट्रीटमेंट घ्यायला आलो. ट्रीटमेंट आम्हाला चांगली मिळाली आणि इथं माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर ही तज्ज्ञ आहेत. त्यामुळं वजन किती होतं? वजन आम्ही फॉलो अगोदर करत होतो, डाएट वगैरे, कारण आम्ही 2011ला एकदा ॲडमिट होऊन गेलो होतो. त्यामुळं आम्ही 5-6 वर्ष पुन्हा आम्हाला औषध वगैरे लागलं नाही. का तर आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे डाएट करतच होतो. मग थोडंसं 5-6 वर्षांनी थोडासा खाण्यात चेंज झाल्यामुळं पुन्हा आणखी यावं लागलं, एवढंच. आता आम्ही व्यवस्थित आहे. आता वजन किती होतं आलं तुम्ही? आत्ता वजन 62 किलो होतं, 1 किलो कमी झालं, कारण अगोदर डाएटच होतं ते. त्रास होतो का? आता नाही, आता व्यवस्थित आहेत, त्रास वगैरे काय होत नाही. कसं वाटलं? हो, शरीर हलकं हलकं वाटलं आणि थोडंसं व्यवस्थित आहे असं वाटलं. आणि जरा त्रास झाला, पण त्यांनी ताबडतोब उपचार केला आणि आता व्यवस्थित उरलेलं आजार जाईल अशी अपेक्षा आहे. जवळजवळ 50-60% तर 6 दिवसात कमी झाला आहे. आता उरलेला होईल रेग्युलर 2-3 महिने औषध डाएट केल्यावर.